आणि आता एक महत्त्वाची बातमी। नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिलला मतदान होत असून जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे। रामटेकमध्ये 2405 तर नागपूरमध्ये 2105 मतदान केंद्र आहेत। नागपूर जिल्ह्यात 124 संवेदनशील मतदान केंद्र आहेत आणि मतदान केंद्र सुरक्षेच्या दृष्टीने नागपूर जिल्ह्यात सुमारे 30,000 पोलीस आणि शासकीय कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत। तर याच संदर्भात आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी घेतलाय आढावा, पाहूया। डॉक्टर विपिन इटरकर जिल्हाधिकारी आपल्यासोबत आहे। सर, कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? किती मतदान केंद्र आणि किती संवेदनशील, कशा पद्धतीने संपूर्ण तयारी सुरू आहे? पहिल्या फेजमध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये 5 पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी आहे, त्यामध्ये नागपूरमध्ये 2 पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी उद्या मतदान सुरू होणार आहे। त्याकरिता आज 12 केंद्रांवरून डिस्पॅच सेंटर आपण सुरू केलेले आहे, जिथून सगळे पोलिंग पार्टी आपलं ईव्हीएम आणि साहित्य घेऊन आपापल्या पोलिंग केंद्राला जाऊन तिथं सेटअप करणार आहे। जवळपास दोन्ही पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी मिळून जवळपास 28,000 अधिकारी कर्मचारी या कर्तव्यावर आपलं कर्तव्य बजावणार आहेत। त्याचबरोबर जवळपास 8 ते 10,000 पोलीस कर्मचारी अधिकारी या सिक्युरिटीच्या अँगलनी आपण डिप्लॉय केलेले आहे आणि जवळपास नागपूरमध्ये 2105 आणि रामटेकमध्ये 2405 असे मतदान केंद्र आहेत। त्यातले सगळं बघून आम्ही जवळपास 124 केंद्राला सेन्सिटिव्ह आणि क्रिटिकल आपण डिक्लेअर केलेलं आहे। त्याच्यामध्ये जवळपास काही सीएपीएफ मेजर जे सेंट्रल आर्म पोलीस फोर्स ते आपण डिप्लॉय करणार आहे, काही ठिकाणी नॉन सीएपीएफ मेजर जेणेकरून मायक्रो ऑब्झर्व्हर्स वेबकास्टिंग हे करून जेणेकरून जे इलेक्शन कमिशनने सगळ्या आम्हा डीओना जे तत्व दिलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये फ्री अँड फेअर इलेक्शन करायचं, ते आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याचं आम्ही कर्तव्य पार पाडू। जिल्हाधिकारी आपल्यासोबत होते। प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावा असं आव्हान सुद्धा त्यांनी केलेलं आहे आणि जोरदार अशी तयारी संपूर्ण प्रशासनाकडून सुद्धा करण्यात आलेली आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर।